आय साहेब पोरीच्या मायेनं तिच्या काळजीनं फार हिंमत ढासळली आहे बघा माझी. अरे 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 सत्यवान, उठ उठ बरं आधी उठ. काय करतोयस तू? अरे पहाडासारखा माणूस तू. आय साहेब विटाचं दुःख बघवत नाही. शांत. लगीन झाल्यापासून या घरात मी माझ्या इठाला कधी खुशीत कधी हसताना पाहिलंच नाही. म्या नेहमी अशी घाबरलेल्या हरणीवानी दिसते विठा. आय साहेब विठाचं काही चुकत असेल ना तर त्याची सजा मला द्या. मी सगळं सहन करीन पण विठाचा त्रास सहन होत नाही. नाही बघवत मला. हो रे, मी पण एक स्त्री आहे. विठाचं दुःख मला कळत नाही असं वाटतं का रे तुला? मग सांगा ना भिकाजीच न्याय साहेब, आता तरी मायेनं नांदवा माझ्या विठाला. आता तुला काय सांगू, नाना प्रकारे त्याला मी समजावून बघितलं, त्याला दम दिला, त्याला रागवले, त्याच्या पुढे रडले, पण कशाचा परिणाम नाही त्याच्यावर. आणि मला सांग, नवरा बायकोत आम्ही दखल देणं कितपत योग्य आहे? बरं वाटतं का ते? सत्यवान, मला तुला माहितीये मी भिकाजीला थोरल्या भावाचंच प्रेम नाही तर बापाचीही माया दिली. त्याचा आणि विठाचा संसार सुखाचा व्हावा असं मला वाटत नसेल का रे? खरंय मालक. सत्यवान, ही बाकी कसाही असेल पण एकदा का कुणाला आपलं मानलं की त्याच्यासाठी काहीही करताना मी हातचं राखून ठेवत नाही. तू दरोडेखोर होतास पण मी तुला जवळचा मानला. तुला माझं सर्वस्व पणाला लावून पोलिसांच्या पंजातून सोडवलं की नाही? मला सांग, विठाला या घराची सून करून घेताना एकदा तरी माझ्या मनात आलं का रे ही दरोडेखोराची मुलगी आहे? उलट मीच स्वतःहून मागणी घातली की नाही. तिचं भलं व्हावं, तिच्या आयुष्याचं सोनं व्हावं असंच मला वाटतं रे. पण आता मी काय करू शकतो मला सांग बरं? माझ्या लग्नाचा विषय सर्वस्वी माझ्यावर आणि तुमच्या दोघांवर संबंधित आहे. प्लीज तुम्ही माझ्यावर कोणताही निर्णय लादू नका. आणि मितालीला जे तुम्ही मध्यस्थी करायला सांगताय ना त्याचं मला जास्त वाईट वाटतंय. त्याचं काय झालं माहितीये का नाली? मला सगळं माहितीये दादा. ऍटलीस्ट माझ्याशी स्पष्ट बोललं पाहिजे ना. ऋषी, आपण हिच्याशी बोलण्याचा, हिला सांगण्याचा प्रयत्न केला होता ना, पण हिला आमचं काही ऐकायचंच नाही म्हणल्यावर काय करणार? अगं पण आई, मला वाद नकोय ऋषी. फक्त लग्नाला होकार हवाय. हे मान्य नाहीये मला. दादा, मी कोणताही निर्णय अविचाराने घेणार नाही. नाली अगं असं बोलू नये ग. नाही, बोलू दे ती, बोलू दे. अविचार ती करणार नाही ना. अविचार आम्ही केला होता ना नवरा बायकोनी. चौथं बाळ जन्माला घातलं. सगळं जग म्हणत होतं मुलगी झाली तर तिकळी होणार, पण मी आई ना. माझ्या पोटातल्या बाळाचा काय दोष म्हणून हिला जन्माला घातली. पण त्याची शिक्षा मी भोगतेच आहे ना. एकटी भोगतीये? मी नाहीये हिच्या पाठीशी खंबीर? तू नाहीयेस? मला काय वाटतंय, सगळ्यांना सगळं वाटतंय ऋषी. फक्त मलाच काही वाटत नाहीये. 4 मुलांचं ओझं टाकून तुझे बाबा निघून गेले, अजून आले नाही. कुठे आहेत काही माहित नाही. मुळात आहेत की नाहीत हेच माहित नाही. पण मी हे सगळं सहन करतेय ना. आई, पण हे आधीच निश्चित झालं होतं ना की आयुष्याचा पुढचा मार्ग हा कठोरच असणार आहे. मला अजूनही बोलतात ग, अशुभ आहे, अपशुगुन येईन नली. जन्म झाल्या बापाला खाल्लं. 2 भाऊ घर सोडून गेले. आई सुद्धा नीट बोलत नाही. आणि आता तर झाडासोबत लग्न करायला निघाली. बघितलंस ना कशी बोलतीये ती?
माझ्यावर विश्वास नाहीये हिचा, माझ्यावर संशय घेतीये. ते मंदार आणि अविनाश निघून गेले ना, तेव्हाच निघून गेली असती ना तर बरं झालं असतं. आई अगं अरे मला काय सांगतोयस? हिला कळायला नको, भान नको हिला कुणाशी बोलतीये ते. आई आहे ना हिची, वैरीण नाही. नवऱ्या सकट जगाचा विरोध पत्करून हिला जन्माला घातलंय मी. कारण निष्पाप निरागस जीवाची हत्या करणं मला मान्य नव्हतं. आणि मी जन्माला घालून कोणावर उपकार केलेले नाहीयेत. मी माझा मातृधर्म पाळलाय आणि शेवटच्या श्वासापर्यंत पाळणार. माझं माझ्या मुलांवर किती प्रेम आहे हे जगाला ओरडून दाखवायची मला गरज नाही. मी जे ठरवलंय ते होणारच. हिचंच हाडाशी लग्न होणार म्हणजे होणार. आणि हिला जर हे मान्य नसेल तर चालती हो म्हणा. वेद, फार जास्त आउटस्टँडिंग ठेवू नकोस. नाही म्हणजे 2-4 दिवस सवलत दे, पण त्यापेक्षा जास्त नको. पार्टीज कडून वेळच्या वेळी पेमेंट जमा झालं पाहिजे. नाही, आपण तसं फार पेंडिंग ठेवतच नाहीये. आता जे पेंडिंग दिसतंय ना ते आपल्या जुन्या कस्टमर्स, यांच्यावर आपला विश्वास आहे ना. धंद्यात विश्वास चालत नाही बाबा, व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहार. बाबा मान्य आहे, आपले एक्सपेन्सेस थोडेसे वाढले. नुकतीच कामगारांची पगार वाढ झाली, थोडासा खर्च वाढलाय, मान्य आहे. मी नका टेन्शन घेऊ, मी मॅनेज करेन. बाबा. काय रे स्वरूप, काही काम होतं का? हा, उद्यापासून ना घरून येताना आंघोळ न करताच येतो मी. का रे, काय झालं? का रे काय, इथे येऊन घामाने आंघोळ होतेच ना माझी. का पंखे बंद पडलेत का? पंख्यांना जर गरम हवा मिळते तर ते गार हवा कशी फेकणार? हो बरोबर आहे. त्यात बाहेर किती उकाड आहे बघितलं ना, त्यात हा पंख्यांचा गरम वारा. कळलं, बस थोडा वेळ आराम कर. थँक्यू. हो चिरंजीव, बसायला कुठे चाललाय? एसीत बसायचे दिवस नाहीत हे. कष्ट करा, घाम गाळा. आणि आई म्हणते याला जबाबदारीचं काम द्या. बघा, जा गोडाऊन मध्ये माल उतरवून घे. जा बाबा, जा म्हणतोय ना. कधी मॅच्युरिटी येणार याला? वेद, नीट तयार कर बाबा याला. लाड करू नको याचे जास्त. बाबा होईल तयार तो, आता नवीन आलाय ना. माझ्यावर विश्वास नाहीये हिचा, माझ्यावर संशय घेतीये. मंदार आणि अविनाश निघून गेले ना, तेव्हाच निघून गेली असती ना तर बरं झालं असतं. मी जे ठरवलंय ते होणारच. हिचंच हाडाशी लग्न होणार म्हणजे होणार. आणि हिला जर हे मान्य नसेल तर चालती हो म्हणा.
दिवसा ढवळ्या काय तारे मुळत असतील का कामावर? आकाशामध्ये कामावर लक्ष नाही तुझं. मी ते जरा तुमच्या काळज्या विवंचना घरी ठेवून यायच्या. तिथे काम करण्याचे पैसे घेतेस ना, मग काम कर प्रामाणिकपणे. आहे तसं माझं लक्ष. ते बघितलं मी. वेळ लागलं म्हणून बोलत नाही मी. मगाशी मी आलो तेव्हा लक्ष नव्हतं तुझं माझ्याकडं. अशानं गिराईक येऊन गेलं तरी सुद्धा कळणार नाही. लक्ष दे कामाकडं. हो. दादा, मला तुमचा निर्णय मान्य नाहीये. झाडासोबत लग्न करायचं हे मला नाही जमणार आहे. त्यामुळे मी घर सोडून जाते. आई, मला तुझी काही मतं नाही पटत. तुझा हेतू चांगलाच असेल, पण मला वाटतं की तू माझ्यावर तुझी मतं लादतेस. आपल्या दोघींच्या मनातील तिढा कधी सुटेल देव जाणे, पण झाडाशी मी लग्न करावं हा तुझा आग्रह माझी घुसमट करतो आई. आजवर अनेक घटकांसाठी मला जबाबदार धरण्यात आलं. बाबा गेले ते परत आलेच नाहीत. 2 भाऊ घर सोडून गेले. त्यात माझा काय दोष आहे? आई, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे याची जाणीव आहे मला. ऋषी दादासारखा भाऊ असणं याला खरंच भाग्य लागतं. त्रास, मनस्ताप, दुःख याशिवाय मी तुम्हाला काहीच देऊ शकले नाही आई, याची मला खूप खंत आहे. माझ्यामुळे तुमची होणारी तगमग मला नाही बघवत. मी जोवर घरी आहे तोवर असाच त्रास तुम्हाला होणार. त्यामुळे मी इथून निघून गेलेलंच बरं. येते आई.
हा निघतोय मी. हा मालक, मालक, मालक असे पाषाण काळजाचे होऊ नका मालक. मालक दया करा. सत्यवान, माझ्यासारख्या कवडी मोल असलेल्या दारुड्याच्या पाया कशाला पडतो रे? माझ्यासाठी देवात तुम्ही भेकाची. माझ्या जागण्याला काडीची किंमत नाही, पण जगतोय मी. विठाचा संसार सुखाने चाललाय हे बघायसाठी. अहो, तिला फक्त बोलता येत नाही. विठामध्ये एवढीच एक कमी आहे, पण तिचं किती प्रेम आहे तुमच्यावर. मग तुमचंच तिच्यावर एवढा राग का? तिचं काय चुकतंय का मालक? सत्यवान, मला या विषयावर बोलायला लावू नको रे. भूतकाळातल्या मळी कशाला उकरून काढतो तू? पण मालक, तुम्ही नाही बोललात तर तुमच्या मनात लांब असणे कसं समजणार? ऐक, भर मांडवात माझं लग्न मोडलं, तेही वहिनी तिकडी असल्यामुळे मोडलं. हा मोठा धक्का होता माझ्यासाठी. डोकं भिणभिणत होतं. काय करू काय नाही काय सुचत नव्हतं रे. त्या दादा बोलला, सत्यवानची मुलगी विटा तुझी बायको. हे ऐकून अजूनच थक्क झालो. माझ्या मर्जी विरुद्ध, माझ्या मनाविरुद्ध मला गृहीत धरून दादाने माझं लग्न लावून दिलं रे. एखाद्या खेळण्यापेक्षा मी जास्त महत्वाचं आहे हे दादाला आजही वाटत नाहीये. बुद्धिबळ खेळणारा सोंगटी हलवतो, त्या सोंगटीला ना मन असतं ना भावना असतं, हे गृहीतच धरलं जात. चिमटीत धरून दादानी मला बोल्यावर उभं केलं. अंतरपाट बाजूला झाला तेव्हा दोन कचकाड्याच्या बावल्यांनी एकमेकांना हार घातले होते. बस. सत्यवान, श्रीमंताच्या घरात आपली लेक जाते आहे म्हणून तू स्वतःची पोळी भाजून घेतली ना. भर मांडवात मी दादाला काही बोलू शकलो नाही. नंतर बोलून काय फायदा नव्हता. दादानी मला जसं गृहीत धरलं तसं तूही केलं ना. हा, तू विचारलं होतं विठाला? विचारलं होतं का की बाबा हे घर, हे घराणं, हा नवरा चालणार आहे का तुला? विचारलं होतं? नाही ना. हा, नाही विचारलं ना. नौटंकी कशाला करतो रे सत्यवान? जे चाललंय ते असंच चालत राहणार. एका तिकडीने अनेक संसार उधळलेत. म्हणायचंय का